मागणी करायची. आज मागावं काय हा विचार करत होतो. प्रेमाच्या मागणीचा विषय डोळ्यापुढे आला. कोणी मागावं, कोणाकडे मागावं आणि काय मागावं, तीनच मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. मागणारा अधिकारी असावा, पात्र असावा, देणारा समर्थ श्रीमंत उदार कृपाळू असावा आणि मागणीचा विषय सुंदर असावा. बऱ्याच वेळेला देणारा मोठा असतो पण मागणाराला अक्कल नसते. आपल्याकडे जुनी म्हण आहे पहा, देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. मुख्यमंत्री प्रसन्न झाले, तुला काय हवं माग म्हणाले. यानं म्हणला तंबाखू घेऊन तासभर झालाय, चुना नाही. तेवढा द्या म्हणजे आपलं टेम्परेचर बरोबर करतो. अरे वेड्या, मुख्यमंत्री जर प्रसन्न झाला तर चुन्याची फॅक्टरी माग, चुना काय मागतो. पंतप्रधान प्रसन्न झाले, काय हवंय तो म्हणला बिडी सकाळीच मिळाली पण काडी पेटी नाही, तेवढी सोय करा म्हणजे आपलं झाडाखाली बसतो. वेड्या, अरे पंतप्रधान मिळाला, काडी काय मागतो, काडी पेटीची फॅक्टरी माग. देणारा जर त्या उंचीचा असेल तर मागणीचा विषय सुद्धा तितकाच तोला मोलाचा असला पाहिजे. विठाल आज आपल्याला दत्त भगवंताकडे मागायचंय. मग देणारा जर तेवढा समर्थ आहे, 3 देवाचा अवतार आहे, ब्रह्मा विष्णू महेश, आणि विशेष म्हणजे 3 कामं त्या तिघांनी वाटून घेतलेले आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय. इंग्रजीमध्ये सुरेशराव 3 शब्द आहेत. जनरेशन, ऑर्गनायझेशन, डिस्ट्रॉय. जनरेशन म्हणजे जन्माला घालणे, ऑर्गनायझेशन म्हणजे पालन पोषण करणे, डिस्ट्रॉय म्हणजे विनाश करणे, संहार करणे. इंग्रजांनी फार अभ्यास करून हा शब्द बनवला आहे, गॉड. जनरेशनचा जी घेतला, ऑर्गनायझेशनचा ओ घेतला, डिस्ट्रॉयचा डी घेतला, शब्द तयार झाला GO. गॉड म्हणजे जो उत्पत्ती करतो, पालन पोषण करतो आणि संहार करतो त्याला गॉड म्हणायचं. आमच्या तुकोबारायाचं इंग्रजी बऱ्यापैकी तयार होतं. तुम्ही म्हणाल कसं काय, 1600ला ईस्ट इंडिया कंपनी आली, महाराज त्या काळात होते. बघा, महाराजांनी जी लोक देवाला मानत नाहीत त्यांच्याबद्दल काय उद्गार काढलेत. काही लोक GODला मानत नाहीत, ते म्हणतात देव नाही, देव रिटायर करा, देव नावाची वस्तूच नाही. त्यांच्यासाठी महाराजांनी शब्द तयार केला. जी लोक GODला मानत नाही त्यांना फार डोकं लावू नका, फक्त त्या GODचं स्पेलिंग उलट करा, जो शब्द तयार होईल तो खास त्यांच्यासाठीच आहे. GOD, गॉड म्हणजे देव. देव न मानणारे उलट करा, DOG, डॉग म्हणजे. बोला पोरांनो, तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. तुकोबारायांचे शब्द पहा, सुना काळ तोंडा जोया देवा म्हणे धोंडा. जो आमच्या देवाला धोंडा म्हणतो, तुकोबाराय त्याला काळ्या तोंडाचं म्हणा. म्हणा पोरींनो, म्हणा काळ्या तोंडाचं. मोठ्यानं म्हणा कुत्र. नाही तरी काय थोडे श्वान सुकळे बापुडे, श्वान सुकळे बापुडे, श्वान सुकळे बापुडे. हो माझे तारे काय थोडे श्वान स्वान सुकळे बापुडे, नाही तरी काय थोडी स्वान सुकळे बापुडे, स्वान सुकळे बापुडे, स्वान सुकळे बापुडे. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडे. 3ही काम आमचा देव करतो. जनरेशन, उत्पत्ती. बघा, निरीक्षण करा महाराज, अजून विज्ञानालाही हे टेक्निक माहीत नाही.
तुमचं टेस्ट ट्यूब बेबी म्हणता, पण तेही पूर्णपणे सक्सेस झालेलं नाही. सरोगसी मदर म्हणता, तोही 100% प्रयोग यशस्वी झालेला नाही. पण आमच्या अध्यात्मात ह्या घटना हजारो वर्षापूर्वी घडल्यात. 7 महिने बाळ एका आईच्या गर्भात वाढतो आणि उरलेल्या 2.5 महिन्यासाठी दुसऱ्या आईच्या गर्भात ट्रान्सफर केल्या जातो. भगवान श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम दादाचं चरित्र वाचा. 7 महिने 7वा जो गर्भ योग माया नेत, आश्चर्य करीत मना माझी, रोहिणी गर्भी नेवोनी घातला, न कळे कोणाला देवाविन. विठाला बघा, आई झालीये रोहिणी आणि 7 महिने बाळ वाढवलाय देवकीनं. हे सरोगसी मदर आहे, तेव्हा झालंय. तुमचं विज्ञान जिथवर जातं आणि जिथं जाऊन गुडघे टेकतं तिथून अध्यात्माला सुरुवात होते. 140 कोटी लोक राहतात आपल्या हिंदुस्थानमध्ये. 140 कोटी लोकांमध्ये एकासारखं दुसरं नाही, दुसऱ्यासारखं तिसरं नाही. बाकीला आमचं जाऊ द्या. आपल्या बीड शहराची लोकसंख्या काय असेल सुरेशराव? 40,000. 4 लाख. शहराची चांगलं मोठं झालं मग आता. 4 लाख लोकांमध्ये एकासारखं दुसरं नाही. बरं जाऊ द्या, 4 लाख लोकांचं सोडा. एका आईला एकाच वेळेला होतात 2 मुलं, त्याला काय म्हणतात? जुळं नाही, ते पुण्याचा शब्द झाला. आपलं सांगा ना जरा. बीडमध्ये असल्यासारखं वाट. आवळे जा, हे कसं आता बीडमध्ये आल्यासारखं वाटलं. ते गुळगुळीत वाटलं होतं. जुळे, आवळे जावळे. आवळे जावळे सुद्धा सारखे नसतात. लोकांना जरी फरक कळत नसला, आई वडिलांना माहित असतं काळू कोणता, लहू कोणता, अंकुश कोणता, वाळी कोणता, सुग्रीव. हे नावं पण हेच असतात शक्यतो. पोरींचे असले तर सीता कोणती, गीता कोणती, सीमा कोणती आणि रमा कोणती, असं यमक जुळवणारेच नावं असतात. ते कितीही साम्य असू द्या, आई वडिलांना त्यातला फरक कळतो. ही ईश्वरानं जन्म देत असताना केलेलं नियोजन आहे. किती प्रकारचे साचे घेऊन बसला बुवा त्यालाच माहिती महाराज. बरं, बदल कुठे केलाय? टिचभर जागेतच बदल आहे सगळा. काय कोणाचे डोळे उग छोटे छोटे दिलेत, गणपतीचे काढावं आणि ह्याचे बसवाव. काहीचे भले मोठे दिलेत, जणू काय असं वाटतं डोळे वटारूनच पाहतोय. फक्त देवाला फरक करायचा होता चेहऱ्यांमध्ये. काहीच्या नाकाच्या जागेवर का म्हणून कमी चिखल टाकला त्यालाच माहिती. चिंचोक एवढा टाकला, चिठ्ठीत लावायचं काम, ही नाकाची जागा आहे. आणि काहीच्या नाकावर विनाकारणच 2 छटाक टाकून दिला महाराज, भलं मोठं बताशासारखं. काही नाही, फक्त त्याला तुमच्या चेहऱ्यात बदल करायचा आहे. कोणाच्या नाकाचा सेंडा लांबवलाय, कोणाचा कमी केलाय, कोणाचं बसकं केलंय, कोणाचे दात बाहेर दिलेत, कोणाचे ओठ मोठे दिलेत. माझ्याकडे बघू नका. एवढं माझ्याकडे मन लावून काय पाहताय? काही नाही महाराज, फक्त हा बदल करायचा आहे. त्याला इतकं विशेष देवाचं आहे. आणि देताना योजनाबद्ध दिलंय. कधीतरी देवाला थँक्यू म्हणत जा. नाना महाराज, मला एक जण म्हणला, महाराज मंदिरात काय मागायला जायचं? मी म्हणलं वेडा आहेस का तू? मंदिरात मागण्यासाठी जायचंच नाही, त्यानं दिलेलंच भरपूर आहे म्हणून जायचं. मंदिरात जायचं ते थँक्यू म्हणण्यासाठी. काय कमी केलं सांगा ना महाराज? जेने हा जीव दिला दान, दिले इंद्रिय हात पाय कान, देवे दिला देह, औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. योजनाबद्ध दिलाय. कधीतरी शांत डोक्यानं विचार करा. हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, दात नाही त्याला दाताची किंमत विचारा, बहिरेपणा आला त्याला कानाची किंमत विचारा, वाचा गेलीये त्याला बोलण्याची किंमत विचारा. आपल्याला सगळं अप टू डेट दिलंय म्हणून किंमत नाही, सगळं जागचं जागी आहे. अहो त्यानं थोडा बदल. एक जण मला भांडायला लागलं, महाराज
तुमच्या देवाला काही कळत नाही. मी म्हणलं कशावरून? त्यानं तोंड इथं देण्याच्या ऐवजी जर इथं दिलं असतं तर. मी म्हणलं त्याने काय झालं असतं? 4 पोळ्या जास्त टाकते आल्या असत्या म्हणलं. म्हणलं अजून काय तक्रार तुझी? डोळे एक समोर नको होते म्हटलं, पाठीमागणं द्यायला पाहिजे होते. मी म्हणलं का? लोक माघारीच जास्त बोलतात म्हणे, ते पाहता आले असते. मी म्हणलं वेड्या, त्यानं दिलं तेच योग्य आहे. त्यानं तोंड इथं डोळा इथं दिला असता तर एक घास घेताना तुला हात 3 ठिकाणी न्यावा लागला असता. पदार्थ काय आहे पाहायला इकडे पाठवा, त्याची सुगंध कसा आहे, विटलाय की चांगला आहे इथं आणा, आणि टेस्ट बघायला इथं न्या. सगळं एकदाच लावलं ना तुला. हे तुम्ही हाताचा कधी अभ्यास केला का? पोकलेन हातन पोकलेन सारखाच आहे ते. पोकलेन हाताचा अभ्यास करूनच बनवलंय. त्यालाही 2 ठिकाणी बाक आहे आणि त्याला 5च दात आहे. हे हाताचा अभ्यास करून त्यांनी बनवलंय. उग ईश्वराने जर तुमचा इथला बाक मायनस केला असता आणि हात आता स्ट्रेट दिला असता तर सकाळचं चहा आठवा असा न्यावा लागला असता. पिता पिता आंघोळ झाली. बरं त्याला स्ट्रॉ टाकून पिताही नसतं आलं. गुडघ्यामध्ये जर बाक देवाने दिला नसता तर माणसं कीर्तनाला कशी बसली असती? दाखवू नका, फक्त कल्पना करा. महाराजांकडे पाय करून टाटा बाय बाय केला असता. दुसरं, पालन करणारा तो आहे. पोषितो जगासी सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुमच्या माहितीतल्यापेक्षा माहीत नसलेलं एक प्रमाण सांगतो. रस्त्याला जी खडी आणतो ना आपण, दगड आणतो, ही शब्द मुद्दाम विचारतो. कधी कधी काय होतं, शब्द दुसराच निघतो ना आमच्या तोंडून तिसराच जातो. मग विचारून बोललं का नातं जुळतं आपलं बरोबर, शब्द लक्षात येतात. महाराष्ट्र फार बहुरंगी आहे महाराज. दर 50 किलोमीटरला भाषा बदलते. तुम्ही नाशिकला गेलात तर तिकडचे लोक म्हणतात इड कुडं चालले. तुम्ही विदर्भात गेलं तर जरा हे लय भाषेला तुमच्या काय लय भाऊ, त्याचे नादाला काय लागते, लय डेंजर भाऊ ते. आमच्या परळीला या, सगळ्यात सुपर भाषा आमच्या परळीत आहे. कुठं चाललास र, गप र, नक्कू र. खाली नांदेडकडं जातो मी थोडं, कंधार भागामध्ये. तिकडं नाना महाराज तुम्ही कीर्तनं केलेत, कधी आल्या महाराज? कुठं चाल्या? जेवल्या का? म्हणलं खाल्या 15 पोळ्या. हे भागाभागात शब्द बदलून असतात म्हणून विचारलं. तुम्ही काय म्हणले ते? खदानीतला असा साऊंड एवढा दगड आणला, खदानीतून फोडला, ट्रॅक्टरमध्ये टाकला, रस्त्याच्या कडेला आणला. मग त्या दगड फोड्यांना काम दिलं. त्यांना ते बरोबर आयडिया असते फोडायची. बरोबर 1 घाव 2 तुकडे. या बॉक्स एवढ्या दगडाचे 2 तुकडे झाले. 2 तुकड्यामधल्या 1 तुकडा असा जमिनीवर पडला. त्या तुकड्यामध्ये वाटी एवढा खड्डा निघाला. त्या वाटी एवढ्या खड्ड्यामध्ये अर्धा वाटी पाणी निघालं आणि त्या अर्धा वाटी पाण्यामध्ये जिवंत बेडूक सापडतो, पाहायला मिळतो. डोकं बंद पडतं महाराज. अखंड दगडामध्ये त्या बेडकाला अन्न पुरवठा करायला कोणता मंत्री पोहोचला असेल, कोणतं सरकार गेलं असेल? त्या बंदिस्त दगडामध्ये सुद्धा बेडूक उपाशी राहिला नाही पाहिजे याची काळजी घेणारा आमचा विष्णू नावाचा परमात्मा आहे. विठाल दयामोखी चारा कोण घाले, दयामोखी चारा कोण घाले, दयामोखी चारा कोण पाषाणाच्या पोटी बैसला तर पाषाणाच्या पोटी बैसला तर दयामोखी चारा कोण घाले,
पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली, बंदिस्त दगडात अन्न पुरवठा करणारा तो परमात्मा, त्या स्थिती सांभाळणाऱ्या परमात्म्याचा एक अंश भगवान दत्तामध्ये आहे. उत्पत्ती सांभाळणारा ब्रह्मदेव, स्थिती सांभाळणारा भगवान विष्णू, आणि तिसरं डिपार्टमेंट आहे संवाराचं. तिसरा अंश आहे भगवान शंकराचा. 3 देवाचा अवतार म्हणजे भगवान दत्त. एकदा जोरात जयघोष करा, बोला दत्तात्रय भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तुम्ही कितीही मरायचं म्हणा, जोवर त्यानं ठरवलं नाही तोपर्यंत तुमची चिठ्ठी निघत नाही. आणि तुम्ही कितीही जिवंत राहायचं ठरवा, त्यानं चिठ्ठी काढली की तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहत नाही. एका माणसानं एवढे प्रयत्न केले महाराज, ब्रह्मदेवाचं तप केलं, तपाअंती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे? तो म्हणाला, मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात नको, बाहेर नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, माणसाकडून नको, जनावराकडून नको. एवढी वरदानं मरण नको याच्यासाठी मागून घेतली. तेवढ्या वरदानाच्या विरहित त्याचा करेक्ट कार्यक्रम लावला की नाही. हे डिपार्टमेंट शंकरराव सांभाळतात. कोणाचं कधी कार्यक्रम लावायचा आहे करेक्ट. एखाद्याचं 100 पार झाली तरी कार्यक्रम लागत नाही. तालुका वाट बघतो, ह्याचा कधी कार्यक्रम आहे, मरत नाही महाराज. आणि काही माणसं जगावेत अशी अपेक्षा देशाची असते, आणि नेमकी ती माणसं बोलता बोलता चालता चालता निघून जातात. काही नाही, तिथं कार्यक्रम लागला ना महाराज. बघा, त्याला वाचवायचंच असल्यावर कसं वाचवतो. 2 गोड वाक्य सांगतो. हे छोटे छोटे मुलं आहे, पटकन उत्तर द्यायचं मला, पटकन पटकन. आकाशात चांदण्या किती? बोला. आकाशात चांदण्या किती? असंख्य, अगणित, पुष्कळ, भरपूर. आपल्या मराठवाडी भाषेत लय मट्या, बक्कळ, पुणेरी ग्रामीण मायंदळ, मोक्कार, चिक्कार. ऐका नाना महाराज, आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे तुमचे वैरी असू द्या. आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे तुमचे वैरी असू द्या, आणि फक्त भगवान तुमचा सखा असू द्या, केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तुम्हाला हिंदी वाक्य सांगून जातो. गगन में जितने तारे हैं उतने भी क्यों न शत्रु हो. गगन में जितने तारे हैं उतने भी क्यों न शत्रु हो. कृपा रहे रघुवर की तो बाल भी बाका ना हो. त्याची कृपा असेल तर केसाला धक्का लागत नाही. देवतारी तया न मारी कोणी नमोडे काटा हिंडता वारी, नमोडे काटा हिंडता वारी, नमोडे काटा हिंडता झाली होती म्हणून बदलली. मला गाणं येत नाही पण झालेलं आठवणीत राहते. स्मरणशक्ती चांगली आहे माझी. एकदा झालेली चाल कीर्तनात डबल मी येऊच देत नाही. माझ्याकडून येऊ देत नाही, गायाकडून आली तर घेत नाही. विठाला देव राखे तया मारील को न मोडे काटा हिंडत. एक गोड उदाहरण आलंय पहा, फार गोड उदाहरण आहे. एक कबूतर होतं, जंगलामध्ये झाडावर बसलं. त्यानं जर वाचवायचं ठरवलं तर कसं वाचवतो पहा. झाडावर बसलं कबूतर, आणि त्या वाटेनं एक शिकारी आला. शिकारी असला जालिम होता. त्यानं धनुष्यावर बाण लावला की धनुष्यावरचा बाण वाया जात नव्हता. आजवर त्यानं जेवढ्या वेळा बाण भात्यातून काढला तेवढ्या वेळा तो बाण शिकार घेऊनच खाली आला. इतका रेकॉर्ड असलेला, इतिहास असलेला शिकारी. त्याचं लक्ष कबुतरावर गेलं.
भात्यातून त्यानं बाण काढला. कबुतराचं लक्ष शिकाऱ्याकडे गेलं. धस्कन झालं काळजात कबुतराच्या. बापरे, आजपर्यंत यानं भात्यातून बाण काढला आणि तो बाण रिकाम्या हातानं माघारी गेला असं कधी झालं नाही. त्यानं बरोबर मलाच हेरलंय आणि माझ्यासाठी बाण काढला म्हणजे आज माझा कार्यक्रम लागला. पण ते कबूतर कीर्तन ऐकणारं होतं. कुठंतरी कोपऱ्यात बसून कीर्तन ऐकायचं. त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं होतं, यमियम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वेत्ती कोणते सदा तद्भाव भाविता अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. हे श्लोक गीतेचे ऐकले होते. आणि मरणी जया ज्या ठवे तो तेची गती ते पावे. काही प्रमाणही त्यांना ऐकले होते. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मरण तर पक्कच आहे म्हटलं, पण तरी शेवटचा प्रयास काय करता आला तर बघू. त्यानं बाण धनुष्यावर लावायच्या आत जर आपण आकाशात भरारी घेतली तर वाचण्याची शक्यता आहे. भरारी घ्यावी म्हणून असं वर पाहिलं. वर बहिरी ससाना घिरट्या घालत होता. कबूतर म्हणलं जमलं गड्या, आता परफेक्ट कार्यक्रम लागलाय. बसून राहिलो तर शिकारी मारणार आहे आणि भरारी घेतली तर ससाना मारणार आहे. थोडक्यात भरारी घेतली तरी मरण आहे आणि बसून राहिलो तरी मरण आहे. मग मरणच आहे तर स्मरण करू. वाक्य नीट आहे का? मरणच आहे तर स्मरण करू. डोळे बंद केले, सुंदर स्वर लावला असाच आणि असं गोड संकीर्तन करू लागलं ते कबूतर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधारमण हरि गोविंद बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. आपण दोघं एक म्हणू. जिस देश में जिस वेश में हर वेश में रहो राधारमण 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 कहो. राधारमण 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 कहो. जिस काल में जिस जाल में जिस हाल में रहो राधारमण 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 कहो. राधारमण 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 कहो. जिस रंग में जिस ढंग में जिस रंग में रहो राधारमण 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 कहो. राधारमण 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 कहो. तल्लीन झालंय भजनामध्ये. इकडं बाण भात्यातून निघालाय, कमान हातात धरली, बाण धनुष्यावर लागलाय, कानापर्यंत प्रत्यंच्या ओढली आहे. आता बाण निघणार आहे, कबुतराच्या छातीचा वेध घेणार आहे. पण काळजी माझ्या भगवंताला लागली. भगवंतानं ठरवलं, अरे जीवाच्या आकांतानं हे कबूतर जर माझा नामघोष करत असेल तर याचा जीवनाचं रक्षण मी केलं पाहिजे. काळजी देवाला पडली. काळ्या कभिन्न सापाचा वेश घेतला भगवंतानं. पारधी मागे पुढे पाय करून धनुष्याला बाण खेचून बाण सोडायच्या तयारीत आहे. तेवढ्यात परमात्मा काळ्या कभिन्न सापाच्या रूपात आला. सळसळ सळसळ करत पारध्याच्या पायाजवळ गेला. दणकन पारध्याच्या पायावर डंख मारला. पारधी म्हणाला, आई मेलो. आणि त्या घाई गडबडीत बाण धनुष्यातून सुटला. बाण सुटला, आकाशात गेला आणि घिरट्या मारणाऱ्या ससाण्याच्या छातीचा वेध घेतला.
ससाना बाणानं पडला आणि पारधी सापानं पाडला. कबूतर डोळे उघडून पाहतय, ससाण्याच्या छातीत बाण आणि पारधी जमिनीवर पडला. डोळ्याला धारा लागल्या कबुतराच्या. वारे देवा तुझी करणी. मरणाच्या दाढेत सापडलो असताना दोघांचा निकाल लावलास आणि माझं मात्र संरक्षण केलंस. विठाला डंखोनी पारधी भूमिसी पाडीला, बाण तो लागला ससाण्यासी. त्यांनी वाचवायचं ठरलं की असं वाचवतो, आणि त्याने मारायचं ठरवलं ना. गरुडानं त्याची आई समुद्राच्या पलीकडं नेऊन झाडाच्या ढोलीत बसवली होती. तिथं जाऊन तिचा कार्यक्रम लावला. ज्याचा कार्यक्रम लागायचा आहे त्याचा लावतो, याला संहार म्हणायचं. हे डिपार्टमेंट भगवान शंकर सांभाळतात. आणि भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपामध्ये शंकराचा एक अंश आहे. उत्पत्ती स्थिती लय सांभाळणारे 3 देव एकत्र होऊन अवतरित झाले. तो भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. विठाला 6 हात का आहेत त्याचं एक कारण सांगितलंय. आपल्याकडं दर्शनशास्त्र 6 आहेत. 6 शास्त्र हातामध्ये घेऊन जगत कल्याणासाठी निघालेला तो अवतार आहे. कुत्रे दत्ताच्या अवतीभोवती बघा, कुत्रे किती असतात? 4च आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्व. 6 हात म्हणजे 6 दर्शनशास्त्र आणि 4 कुत्रे म्हणजे 4 वेद. आणि सोबत एक गोमाता आहे. गोमाता म्हणजे पृथ्वी. पृथ्वी मातेचं गोमातेच्या स्वरूपात रक्षण करणारे भगवान दत्त आहेत. मग पृथ्वी मातेचं रक्षण करणारे दत्त आहेत. उत्पत्ती स्थिती लय सांभाळणारे दत्त आहेत. जगाला 6 शास्त्र आणि 4 वेदाचं ज्ञान देणारे भगवान दत्त आहेत. मग ज्यांच्याकडं मागायचं त्यांची उंची जर एवढी असेल तर मागणीचा विषयही तेवढाच तोला मोलाचा असला पाहिजे. विठाल मागणाऱ्याचा अधिकार सांगायची तुम्हाला गरज नाही. तुकोबारायांचे भाऊ आहेत ते. तुकोबाराय आपल्याला माहीत आहे. इहलोकातील कायद्यासह परलोकातील कायद्याची मर्यादा मोडीत काढून नाशवंत देह वैकुंठाला घेऊन जाणारे तुकोबाराय. आणि तुकोबारायाच्या वैकुंठानंतर देवाची कॉलर पकडून त्याला भांडणारे कान्होबाराय. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, आईसे काय वेड्या जाणीतले. माझ्या भावाला नेलं जगाचा उद्धार करणाऱ्या एका साधूला सोबत घेऊन गेला. तुला लाज वाटली पाहिजे. ही भाषा कान्होबारायांची. ते कान्होबाराय आज मागणार आहेत. मग मागणीचा विषय आता फक्त डोळ्यापुढं आणायचा आहे. मागणारे कान्होबाराय आहेत आणि ज्यांच्याकडं मागायचं आहे ते भगवान दत्तात्रेय आहेत. मग देवाकडं मागायचं तर तिसरं काही मागायचं नाही. कान्होबाराय तुकोबारायाचे अनुयायी आहेत. आणि तुकोबारायाचं स्पष्ट म्हणणं आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित. कान्होबाराय म्हणतात, देवा आमच्या दादांनी सांगितलंय मागणं अनुचित आहे, हे आम्हालाही माहीत आहे, पण काहीच मागणं अनुचित आहे. अनुचित आहे ते मागायचं नाही आणि उचित आहे ते मागितल्याशिवाय राहायचं नाही. त्यापेक्षा दत्तदेवा असं करा ना, आम्ही अनुचित उचित ठरवण्यापेक्षा तुम्हीच काहीतरी उचित आहे ते सांगा. करणी उचित हो, करणी उचित करणी
आलो दाना हो आलो दाना उचित काय अनुचित काय आपण डोकं लावायचं नाही, भार त्याच्यावर घालायचा. तुका म्हणे घालू तयावरी तुका म्हणे भार घातलिया होईल कैवारी. आपण भार घालायचा करुणी उचित प्रेम घाली. एक गोड वाक्य ऐकून ठेवा महाराज. अक्षर अडीचच आहेत, शब्द फार छोटा आहे, पण आज जगाला ह्या अडीच अक्षरांची आणि या छोट्या शब्दाची गरज आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी 725 वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलंय आणि ते साकार व्हावं ही माऊलींची इच्छा आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. विश्व स्वधर्म सूर्य विश्वानं स्वधर्म सूर्याचा उदय पाहायला पाहिजे. काय झालं महाराज हल्ली? प्रेम अंतकरणातलं कमी होण्याची काही कारण आहेत. प्रत्येकाला वाटायला लागलं मला फार कळतं. आपला एक गोड गैरसमज आहे, मला फार कळतं. पण 2-3 वाक्य ऐका. सगळ्यांना सगळं कळत नाही, एकाला सगळं कळत नाही आणि सगळ्यांना एक बिलकुल कळत नाही. एकाला सर्व कळत नाही, सर्वांना सर्व कळत नाही आणि सर्वांना एक कळत नाही. कीर्तन संपल्यावर एखादा माणूस माझ्याकडे आला आणि म्हणला महाराज लईच ताप आलाय हो, अंग फारच दुखायला लागलंय. मी त्याला सांगेल बाबा मी डॉक्टर आहे पण साहित्यशास्त्रातला आहे, आरोग्यशास्त्रातला नाही. तुझा ताप घालवायचा तर एखाद्या MD MBBS कडे जा. शरीराचा ताप घालवणारे ते आहेत. मनाचा घालवायचा असेल तर माझ्याकडं नाही तर श्रीहरी बाबाकडे जा. आम्ही मनाचा ताप घालवणारे डॉक्टर आहेत, शरीराचा ताप घालवणारे नाही. एखाद्या डॉक्टरला जाऊन दवाखान्यात विचारायला साहेब एवढी ओवी जरा अडकली ह्याचा अर्थ सांगता का? डॉक्टर म्हणाले इंजेक्शन द्यायचं का सांग, सलाईन लावायचं का सांग. ओवीचा अर्थ त्या नाना महाराजाला विचार, ते त्यांचं काम आहे. सगळं सगळ्यांना येत नाही. एक आपला गैरसमज सांगतो तुम्हाला. मला कळतं मला कळतं. माझं तर सुरेशराव स्पष्ट म्हणणं आहे, मला काय कळतं हे जीवनभर नाही कळलं तरी चालेल. मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल. मला काय कळत नाही हे आधी मला कळलं पाहिजे. मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल. मला काय कळत नाही हे आधी कळलं पाहिजे. मला काय कळत नाही हे ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी मला कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. आता मी जे कळण्यासारखं बोललो ते तुम्हाला कळलंच असेल, असं मला कळल्यासारखं कळलंय. आणि एवढं सांगून तुम्हाला कळलं नसेल तर घरी गेल्यावर नक्की कळेल. आता मला जर मृदंगातलं काही कळत नसेल तर मी डोकं लावावं का? ओंकार महाराजांना म्हणायचं इथं हाना तिथं हाना, तिथं हाना इथं हाना. आणि त्यांनी मृदंग इथं आणून ठेवला आणि मला म्हटले कुठं हाणायचं तिथं हाना. मग मी म्हणायचं हे मला कुठं येतं, येत नाही तर गप कीर्तन कर, का ताण देतोय उगाच. तुमचं सांगतो, घरी आपल्याला पण फार छंद बर का पुरुष मंडळीला. बायको जवळ जाणार उगाच भाजी अशी पाहिजे होती, भाजी तशी पाहिजे होती, भाजी अशी करायला पाहिजे, भाजी तशी करायला पाहिजे, भाजी अशी झाली पाहिजे, भाजी तशी झाली पाहिजे. एका दिवशी बायकोनं हाताला धरलं, स्वयंपाकघरात नेलं आणि हात जोडून म्हणाली आजची फोडणी तुम्ही टाका आणि एकदाची कळू द्या मला कशी करायची. मग तिथं म्हणायचं हे मला कुठं येतं, येत नाही तर गिळकी गपचूप, का त्रास देतोय उग. मला ज्यातलं कळत नाही त्यातलं मला कळतं हे कळल्याचा आव आणायचा नाही. विठाला अजून एक गोड वाक्य सांगतो. आपल्या सगळ्यांमध्ये एक संवाद आहेत बघा. कोणाबद्दलही तुम्ही माघारी चर्चा करा, एकच वाक्य त्याला काय कळतंय, त्याला काय कळतंय, याला काय कळतंय, त्याला काय कळतं. खरं रे बाबा, त्यालाही काय कळत नाही, यालाही काही कळत नाही, पण तुलाही काही कळत नाही ना. कोणाला काय कळतं ह्यापेक्षा मला काय कळत नाही हे कळलेलं बरं. पुरुष आणि महिलांचे घराघरातले संवाद. बायकांना विचारा नवऱ्याबद्दल. 4 बायका एकत्र बसल्या की त्यांची
चर्चा आणि ठरलेलं वाक्य आमच्या ह्यांना काहीच कळत नाही. बर माघारी तर माघारी, हल्ली तर तोंडावर म्हणायला लागल्यात गप्प बसा तुम्हाला काही. आता हे तरी किती दिवस ऐकून घेतील, ही वैतागून एका दिवशी म्हणतात गप्प आहे तुला काही कळत नाही. मी काय म्हणतो, नवऱ्यानं बायकोला तुला काही कळत नाही म्हणण्यापेक्षा, बायकोनं नवऱ्याला तुला काही कळत नाही म्हणण्यापेक्षा थोडासा बदल करूयात आपण. बघा 2-3 महिने हा बदल करून बघा किती संसार सुखी होतील. तुला काही कळत नाही म्हणण्यापेक्षा तुला माझ्यापेक्षा कळतं म्हणायला काय अडचण आहे का? तुला काही कळत नाही म्हणण्यापेक्षा तुला माझ्यापेक्षा कळतं. बायकोला नवऱ्यानं म्हणावं तुला माझ्यापेक्षा घरातलं कळतं, आणि बायकोनं म्हणावं तुम्हाला माझ्यापेक्षा बाहेरचं कळतं. भांडणच कशाला होतील? या 2.5 अक्षरांची इथं गरज आहे. विठाला बघा महाराज तुम्ही ना एक जण पंढरपुरात गेला, महापूजा होती त्याच्याकडं, नैवेद्य होता त्याचा पुरणपोळीचा नैवेद्य. पांडुरंगाला 12 एकादशी जर सोडल्या ना तर उर्वरित सगळे दिवस दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. मग तो मला म्हटला महाराज आज आपला नैवेद्य गड्या रुबाबात न्यायचा आहे, मला सांगा ताट चांदीचं घेऊ का सोन्याचं घेऊ, का हिरे जडीत सोन्याचं ताट घेऊन जाऊ? मी त्याला इतकं सुंदर वाक्य सांगितलं. मी त्याला म्हटलं बाबा तुला कोणी सांगितलं देवाला पात्राची गरज आहे, देवाला जीव घालायला पात्राची गरज आहे असं तुला कोणी सांगितलं? हे ऐक बाबा, देवाला जीव घालायला पात्राची गरज नाही, देवाला जीव घालायला पात्रतेची गरज आहे. पात्रता असेल तर तो खापराच्या वाटीतलं खातो, आणि पात्रता नसेल तर तो सुवर्ण पात्राला लाथ मारून निघून जातो. दुर्योधनाच्या घरी जेवायला पंचपक्वान्न नाहीत, सोन्याचं ताट आहे, सोन्याच्या वाट्या आहेत, सोन्याचे चमचे आहेत. तुमच्या सोप्या भाषेत सांगूच का, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास, बस असंच आहे दुर्योधनाच्या घरी. चंदनाचा पाट आहे, चांदीचं ताट आहे, सोन्याच्या वाट्या आहे, आणि पंचपक्वान्नाचं जेवण आहे, आणि तरीही भगवान त्या जेवणाला लाथ मारतात आणि उद्धवाच्या हाताला धरतात. हे उद्धवा उद्धवा चल विदुरा कर जावे, उद्धवजी चल विदुरा कर जावे, उद्धवजी चल विदुरा कर जावे, उद्धवजी चल विदुरा कर जावे. शबरी की बेर सुतम जी की चावल, शबरी की बेर सुतम जी की चावल, मीठी मीठी बोल उद्धवजी चल विदुरा कर जावे, उद्धवजी चल विदुरा कर जावे, उद्धवजी चल विदुरा कर जावे, उद्धवजी चल विदुरा कर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पाया चल विदुरा घर जा. सूरदास प्रभु अपने दर्शन को काहे को देर लगाए चल विदुरा घर जा. उच्छिष्टती बोरे खाय भिल्ले, का महिमा आवडीची बोरे खाय. सोपं सोपं करतो. आमचा प्रवीण मगाशी म्हणला महाराज एवढं झालं पाहिजे बरं का. बघा तुम्हाला एका बाजूमध्ये मी 33 कोटी देव एका पारड्यात बसवतो, आणि एका पारड्यात आमच्या जनाबाईला ठेवतो. तुम्हीच ठरवा पारडं कोणाचं जड होईल. बघा आमच्या संतांनी काकड आरतीच्या अभंगामध्ये काय काय घटना घडतात पंढरीमध्ये त्या अभंगबद्ध करून ठेवल्या. पहाटे 4 वाजता पंढरीत काय घडलं लिहून ठेवलंय आमच्या संतांनी. वाळवटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची गाडी सुरवाराची
33 कोटी देव रांगेत उभे आहेत. नुसते देवच नाही, पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येते, भावे ओवाळती राही रखुमाईचा. देव रांगेत आहेत, देव स्त्रिया आरत्या घेऊन आहेत. अजून देव उठले नाहीत अशी त्यांची कल्पना आहे आणि ती खरी आहे. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडा आडुनी पाहता ती जगजेठी. कवाडा आडुनी पाहता ती जगजेठी. गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे वशिला लावलाय. 2 उपमुख्यमंत्री आमच्या देवाला. तुमच्या सरकारमध्येच आहेत असं समजू नका. आमच्या सरकारला पण 2 आहेत. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, से जे हालवोनी जागे करा देवराया. आता देवोंके देव पण हजर आहेत. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, आला गिरजेचा कांत. बस आता ऐका. देव देवस्त्रिया शुकसनकादिक नारद तुंबर गंधर्व अप्सरा शंकर पार्वती एवढे लोक विठोबाच्या दारात पहाटे 4 वाजता. देवापासून महादेवापर्यंत सगळे लोक पहाटे 4 वाजता विठोबाच्या दारात. आणि विठोबा 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. आता सांगा कोण मोठं, देव का जनाबाई? अरे हे आरती घेऊन आलेत, चंदन घेऊन आलेत, नैवेद्य घेऊन आलेत, हार तुरे घेऊन आलेत, आणि ती बाई यातलं ह्याला काहीही देणार नाही. तिचा आरडाओरडा 3:30 वाजल्यापासून चालू आहे. ये ओ कानाई मी दळीना एकली, एकली दळीता शिनले हात लावी वहिली. ये ओ कानाई मी दळीना एकली. महिला मंडळ 2 कडवे, आम्ही पुढे तुम्ही मागे जात. तुम्ही फक्त ऐका. तुम्हाला म्हणायला दिलं असतं पण मला गॅरंटी आहे तुम्हाला म्हणायला दिलं की खुंटा उपटून बीडला घेऊन जातात. तुमचं काम आहे तुम्ही म्हणा, आम्ही पुढे म्हणतो तुम्ही मागे म्हणायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा तीर तो तिसरा, ओ व्यागाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खोटे ग प्रपंचाचे नेटे ग. लावून 5 बोटे तू ये रे वा विठ्ठला. ये रे वा विठ्ठला, ये रे वा विठ्ठला, ये रे वा विठ्ठला तू ये रे वा विठ्ठला. खरं तर मी टाळ्या वाजवा म्हणायची वेळच यायला नाही पाहिजे. किमान ज्यांची ज्यांची जोडीदारीने आली त्यांच्या तरी टाळ्या व्हायला पाहिजे. जे एकटे एकटे आले त्यांच्या राहू द्या. गोड म्हटलं आई साहेब. देव इतका भारावून जायचा महाराज. तिचा आवाज ऐकला की कसलाच विचार करायचा नाही. सगळे देव रांगेत आणि विठोबा तिच्या घरात. आता महिला मंडळ जात्यावर दळायचंय. किती जणी लागतात दळायला? 2. ते 2घींना दळलं तरच दळतं. बरं दळताना गप राहतात का बाया? गाणे म्हणले तर ते दळण होते. मग जनाबाईला दळायलाही पाहिजे आणि गाणे म्हणायलाही पाहिजे. महाराज आपल्या भजण्यापेक्षा बाया हुशार. तुम्ही म्हणाल कसं? आपलं कसं आहे, पुढच्या गायकाचं प्रमाण पाठ असेल आणि मागच्याचं पाठ नसेल तर मागचं गप उभा राहते. यांचं तसं नाही.
पुढचीचं गाणं पाठ आणि मागचीचं नाही पाठ, तरी ती स्वर लावून धरते. पुढची न म्हणू द्या माझ्या भावाच्या ग दाराला सोन्याचं कुलूप, मागची म्हणते नरे 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 नरे. चलू दे. एकदा तर नामदेवराय अशी गोड मजा आली. एक वारकरीन दळायला बसली. आता ती सगळा महाराष्ट्र फिरून आलेली. तिनं केलं सुरू, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग गाणगापुराला, माझा भाऊ ग अक्कलकोटाला, माझा भाऊ ग तुळजापुराला, माझा भाऊ ग वैद्यनाथाला, माझा भाऊ ग औंढ्याला, माझा भाऊ ग शेगावाला, माझा भाऊ ग बंकटस्वामीला, माझा भाऊ ग पुण्याला. आता एवढे गावं त्या मागचीच्या कुठं पाठ आहे महाराज. गावं तर पाठ नाही, पण बाई हुशार कोलारवाडीची होती, लईच हुशार महाराज. तिनं बरोबर डोकं लावलं आणि बरोबर सुरू केलं, जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. रात्रभर चलू दे म्हणले, जिथं तुझा भाऊ जाणार आहे तिथं माझा येणारच आहे. आता देव जनाबाईच्या प्रेमात किती भारावून गेलाय बघा. जनाबाईनं गाणं केलं सुरू पुढे आणि देवानं केलं मागे. जनाईनं सुरू केलं, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमुची माता. आणि माग देवानं तसंच सुरू केलं, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमुची. घ्या जाता हाणून डोक्यात. रखुमाई त्याची कोण आहे? बायको. आणि म्हणतोय काय? माता. ही अडीच अक्षराची जादू आहे. विठाला विठाल. भगवानगडाचे महंत पूजनीय शास्त्रीजींचं एक गोड वाक्य सांगतो. ज्ञान आणि प्रेमातला फरक. ज्ञान काय आणि प्रेम काय, त्यांचं वाक्य बरं का, त्यांच्या नावाने सांगतो. अज्ञानाला ज्ञानी बनवतं त्याला ज्ञान म्हणतात. अज्ञानाला ज्ञानी बनवतं त्याला ज्ञान म्हणतात. पण ज्ञानाला सुद्धा वेड करून टाकतं त्याला प्रेम म्हणतात. ज्ञानालाच नाही, ज्ञानियाच्या शिरोमणीलाही वेड करणारं प्रेम आहे. ज्ञानियाच्या शिरोमणीलाच नाही तर ज्ञान स्वरूप असलेल्या भगवंताला सुद्धा वेड करून टाकणारं प्रेम आहे. प्रेम घाली हृदयात करुणी उचित. महाराज प्रेमाची ताकद बघा. कीर्तन ज्ञान प्रधान कमी अधिक चालतील, वैराग्य प्रधान कमी अधिक चालतील. कीर्तन भक्ती प्रधान असावं. मी बोलत नाही. नामदेवरायाची, नाथबाबाची, तुकोबारायाची भावना पहा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आईसे करी, ही भावना तुकोबारायाची. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, ही भावना नाथबाबांची आहे. प्रेमाची जादू तुम्हाला कीर्तनात आल्यावर काय घडतं पहा. आमच्या नामदेवरायाच्या कीर्तनात घेऊन जातो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. जनी म्हणे ज्ञान देवा भोगा अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा भोगा अभंग, बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे, प्रेमाचे निछंदे, प्रेमाचे निछंदे फलनाचू लागला. देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा ऐसे बोले कबीर. सावध होय देवा
कबीरा कबीरा सावध होए देवा ऐसे बोले कबीरा 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 आ आपल्याला भजन करायचंय. आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचंय गोड भजन. पांडुरंग 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 मनोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या सोपानराया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मूर्तिराया माझ्या सोपानराया आमचा देव पितांबर फिटेपर्यंत नाचतो. फक्त त्याला तेवढं प्रेम दिलं पाहिजे आणि ते प्रेम त्याला देण्याकरता त्यालाच मागितलं पाहिजे. प्रेम घाली हृदयात विठाला महाराज एक गोड वाक्य ऐका. प्रेम घेऊन तुम्ही प्रवास सुरू करा. तुम्हाला उभ्या आयुष्यात काही कमी पडणार. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा.
प्रेमाची देवाणघेवाण, प्रेमाच्या शब्दांची देवाणघेवाण, ईश्वराशी नातं जोडायचं तर प्रेम. हा बहुसंख्येनं जमलेला समाज फक्त आणि फक्त श्रीहरिबाबांच्या प्रेमासाठी गोळा झालेला समाज आहे. मगाशी बाबा म्हटले, महाराज आमचं एकच काम आहे, जनसामान्याच्या आम्ही उपयोगाला पडावं, गरजवंताच्या आम्ही उपयोगाला पडावं, त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही वेदना आहेत त्याच्यावर फुंकर घालता यावी आणि भगवान दत्तात्रेयाच्या कृपेनं त्यांच्या जीवनामधले दुःख वजा करून त्यांना सुखाची अनुभूती देऊन एक समाधानकारक जीवन जगता येईल. त्यासाठी दत्त आणि समाज याच्यामधला मला दुवा व्हायचं एवढंच महाराज म्हणाले. बस भगवान दत्तात्रेयाच्या आणि समाजाच्या मधला देव आणि भक्ताला जोडणारा दुवा जर मी झालो, तो पूल जर मी झालो, तर माझं जीवन सार्थकी लागलं. या पवित्र भावनेनं ते बसतात. म्हणून ते प्रेमयुक्त अंतकरण त्यांनी निर्माण केलंय. भगवान दत्तात्रेयाकडं त्यांनी एवढंच मागितलंय, प्रेम घाली हृदयात. कारण दत्ताच्या कृपेनं हृदयात त्यांच्या प्रेम यावं आणि ते प्रेम तुमच्या आमच्यासारख्या समाजाला त्यांनी वाटावं, प्रेमाची देवाणघेवाण व्हावी, एवढ्यासाठी प्रेम घाली हृदयात. वारकरी संप्रदाय अप्पल पोट्या नाही, हेकाडी नाही, एकट्याचंच भलं झालं पाहिजे ह्या भूमिकेत जगणारा नाही. विचार किती प्रगल्भ आहेत संप्रदायाचे पहा. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याकी भल जाणारे नर, याकी भल जाणारे नर, याकी भल जाणारे नर, याकी भल जाणारे नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. न लगे शोधा कमलाचे, बसलेली मंडळी करत दोन्ही हात वर करा, टाळी टाळी वाजवा सर्वांनी. टाळकरी थांबा, फक्त टाळ्या आणि मृदंग. आधी मृदंग. सगळेच वाजवा आता, टाळ्या एकदाच. उतर निघा. प्रेमाची ताकद आहे महाराज. ज्ञानोबरायांनी हातात फक्त प्रेम घेतलं. ओवी सांगतो तुम्हाला, पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपुले हाती, रेघाला भक्तिपंथी जगा देतो. ज्ञानपंथी नाही, वैराग्यपंथी नाही, भक्तिपंथी
जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णव. प्रेमानं जोडलेली माणसं आयुष्यभर राहतात. अर्जुनाचं देवाचं नातं एका ओवीतून सांगतो पुढं जातो. प्रेम. आमचे गुरुवर्य पूजनीय विठ्ठल बाबा घुले, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, फार गोड सांगायचे, डोळे भरून यायचे. ते म्हणायचे, बुवा अर्जुनानं काय देवाला दिलं, देव जाणे बुवा. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूप, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले, देखा नवलतया प्रभूचे. अद्भुत. हे प्रेम शब्दाला जिथं तिथं अंडरलाईन करा. अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत वास. किती प्रेमानं भारावून गेलाय देव. अर्जुन रुसायचा, देव समजूत काढायचा. अर्जुन रागवायचा, देव खाली मान घालून ऐकायचा. माऊली म्हणतात काही नाही, अर्जुनाचं देवाला वेड लागलं होतं, वेड. ओवी ऐका. तो कोपे तरी निवांतस आहे, तो रुसे तरी बुझावीत जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. मग जर देव अर्जुनासाठी त्या प्रेमामुळे पागल होत असेल तर कानोबाराय म्हणतात, देवा प्रेम घाली हृदयात. आणि तेवढ्यासाठीच तुमच्याकडे आलोय बघा, दान मागायला. आलो दान मागायचं, आलो दान मागायचं, आलो दान मागायचं, आलो आलो दान मागायचं, आलो दान मागायचं, आलो दान मागायचं, आलो दान मागायचं, आलो दान मागायचं. तोर करो नियाज, तोर करो नियाज, आलो दान मागायचं, आलो दान मागायचं, तोर करो नियाज, तोर करो नियाज, आलो दान मागायचं, उठो बारखुमाई, उठो बारखुमाई, उठो बारखुमाई, उठो बारखुमाई. सांगा, आपली एक तक्रार आहे महिला मंडळ. तुम्ही म्हणता देव खात नाही, खरं सांगा, तुम्ही देव खात नाही का तुम्ही देत नाही? तुम्ही बघा ना, प्रत्येक सणाला घरी पुरणपोळ्या करता की, मग पुरणपोळ्या केल्यावर सगळी पोळी मोठीची मोठी देवाला पाठवता की? वनवास. त्या छोट्या पोळ्याला काय म्हणायचं? निवद. मोठी पोळी पाठवली तर काय दत्ताचं पोट दुखणार आहे काय? एवढा एवढा नैवेद्य. पण त्याचा वनवास बघा. प्रत्येक नैवेद्यावर तुम्ही एक भजा ठेवता ना, तिथंही वनवासच आहे. एकच भजा टुकरून टुकरून 13 निवदाला पुरतो, आणि उरलेला अर्धा भजा हातात घेऊन पप्या गल्लीत फिरतो, आणि पुन्हा म्हणता देव खात नाही. अरे तुम्ही देत नाही त्या योग्यतेनं. पुरुष मंडळीचा एक घोटाळा. मारुतीला नारळ फोडता ना तुम्ही, नारळ फोडल्यावर सगळं नारळ मारुतीला ठेवून रिकाम्या हातानं घरी जाता ना. डोके फिरले का म्हणा, 25 रुपयाला झालं. एवढा तुकडा देवाला आणि बाकीचं घरी. आणि नासकं निघाल्यावर कोणाला बनवताय तुम्ही? अरे तो बुद्धिमताम वरिष्ठम बुवा, आणि त्या मारुतीला तुम्ही म्हणताय देवाला. अरे तुमची नासकी नारळ खायला त्यानं काय गांजा ओढलाय काय? आपलं भक्ती अशी चालली आहे. एक 2-3 वाक्य सांगतो. तो तुमचा खायला येणार आहे महिला मंडळ, तुम्ही शबरी होऊन बोरं नेली पाहिजे. तो तुमचे पोहे खायला येणार आहे, तुम्ही सुदामा झालं पाहिजे. तो तुमचं भाजीपान मागायला येणार आहे, तुम्ही द्रौपदी झालं पाहिजे. तो तुमचा सारथी व्हायला तयार आहे, तुम्ही अर्जुन झालं पाहिजे. तो तुम्हाला समाधीत बसवायला येणार आहे, तुम्ही ज्ञानोबाराय झालं पाहिजे. तो तुम्हाला वैकुंठाला नेणार आहे, तुम्ही तुकोबबाराय झालं पाहिजे. तो तुमच्यासोबत जात्यावर बसायला येणार आहे, तुम्ही जनाबाई झालं पाहिजे. तो तुमच्याकडून ताटीचे अभंग लिहून घेणार आहे, तुम्ही मुक्ताई
झालं पाहिजे. तुमच्या पंक्तीत तो पत्रावळ्या उचलायला येणार आहे, तुम्ही धर्मराज बनून पंक्ती घातल्या पाहिजे. तो तुम्हालाही पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचण्याचं सामर्थ्य द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही भगवान बाबासारखा परमार्थ केला पाहिजे. तो तुमच्याही हातून जोग महाराज संस्थेसारख्या संस्थेचा महाराष्ट्रात प्रचार प्रसार करून घेणार आहे. तुम्ही फक्त बंकट स्वामीच्या योग्यतेचं झालं पाहिजे. आपण कमी पडतो. मला ते भावगीत संकीर्तन म्हणायचंय आणि थांबायचंय. अच्युत केशव कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम राम नारायणम वल्लभम जानकी वल्लभम. या संकीर्तनात सांगितलेलं सगळं आपल्याकडूनही घडेल. त्याच्यासाठी प्रेम घाली हृदयात हे त्याला मागायचे. आलो दान मागायास थोर करोनिया. या पवित्र दत्ताश्रमामध्ये कोलारवाडी आणि परिसरातील भाविक, बीड शहरातील बरीचशी भाविक मंडळी, तसं तर महाराजांच्या प्रेमासाठी आणि महाराजांवर असलेल्या भावनेपोटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मी मगाशी गाड्या पाहिल्या. MH37 काय, MH14 काय, MH12 काय, MH1 काय, सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गाड्या येतात. याचा अर्थ त्यांना कुठेतरी ती अनुभूती आली आहे. ती दृढ भावना त्यांची महाराजांच्याद्वारे भगवान दत्तावरती आहे. मगाशी मी म्हटलं तसं भगवान दत्तात्रयाच्या कृपाछत्राखाली वंदनीय पूजनीय श्रीहरी महाराजांची दत्त उपासना अनेक तीर्थक्षेत्रात जाऊन, गिरनारला असेल, हिमालयात असेल, ठिकठिकाणी जाऊन साधना करून नर्मदा परिक्रमा असेल, हे तपानं आणि साधनेनं परिपक्व आणि परिपूर्ण झालेलं जीवन आहे. आणि त्या जीवनाच्या आधिपत्याखाली भगवान दत्तात्रयाचा कृपाशीर्वाद आपण सगळेजण मिळवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहो. सगळ्यांना महाराजांच्या द्वारा भगवान दत्तात्रयाची सेवा घडो आणि भगवान दत्ताचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहो. आपल्या जीवनातली अडीअडचणी, सुखदुःख या सगळ्यामध्ये महाराजांचा आशीर्वाद, महाराजांची प्रेरणा आणि त्यांची सद्भावना आपल्याला मिळत राहावी एवढी अपेक्षा, भावना व्यक्त करतो. उपस्थित सर्व भाविकांना कोटी कोटी धन्यवाद. माझे जिवलग मित्र नाना महाराज, सुरेश महाराज, सर्व गुणवान मंडळी, ओंकार महाराज, संस्थेतल्या आमच्या भगिनी, सगळ्या आळंदीवरून आलेल्या विद्यार्थिनी, तुम्ही सर्व भाविक देवता आणि वंदनीय पूजनीय श्रीहरी बाबा, सर्वांच्या प्रती आदराची भावना ठेवून महाराजांना वंदन, दत्तात्रयांना साष्टांग दंडवत घालून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली